सोलापूर शहरात गेल्या 2 दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। या पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी तळे साचले आहे। हे व्हिडिओ बघून ही तुम्हाला हे तळे आहे असे वाटत असेल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा। सोलापूर शहरातील मार्केट यार्ड चौकातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डा पडल्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहेत। मागील 15 दिवसापूर्वीच आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज याने या संदर्भातील बातमी प्रसारित केले होते आणि या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते, परंतु तात्पुरत्या स्वरूपात वरच्यावर खडी टाकून हे खड्डे बुजवण्यात आले होते, त्यामुळे पुन्हा खड्डा पडला आहे। मार्केट यार्ड परिसरातील हा रस्ता अधिकच दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही। त्यात उड्डाणपुलासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या कामासाठी खड्डे खाणण्यात आले आहे, त्यामुळे रस्ता अधिकच लहान झाला आहे। त्यात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे गाडी चालवताना चालकाला आपला जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतो। ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आले होते ते फक्त स्वतःचा खिसाच भरण्यासाठी काम केले का, हा प्रश्न उपस्थित होतो। रस्त्याचे काम करण्यात येतं आणि तो केलेला रस्ता काही दिवसातच पुन्हा तसाच खड्डेमय होतो। रस्त्याचे काम कायमस्वरूपी का नाही होत? ठेकेदाराचे घर चालवण्यासाठी तर हा प्रपंच नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो। प्रशासन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे का? एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का, हा प्रश्न उपस्थित होतो। मार्केट यार्ड चौकात नेहमीच रहदारी असते। महामार्ग असल्याने मोठ्या गाड्यांची रहदारी जास्त असते। असे असताना हा रस्ता चांगल्या स्थितीत असणे अपेक्षित आहे। हा रस्ता नेहमीच खड्डामय बनतो। या चूक ठेकेदाराची की ठेकेदाराला काम देणाऱ्या प्रशासनाची? हा रस्ता एखाद्या निष्पाप जीवाची बळी गेल्यावरच पूर्ण होणार का? तोपर्यंत प्रशासनाचे याकडे लक्ष जाणार नाहीत का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामॅन लक्ष्मण काळेसोबत सचिन राठोड, सोलापूर।